ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणार, तर मतदानाआधी टीआरएस आणि बीजेडीकडून मतदानात सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून मी पळालो नाही, सकारात्मकतेने सामोरे गेलो, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनात राजकीय नेत्यांना बंदी, 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। राष्ट्रीय ओबीसी महासंघात आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक, बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार, भुजबळ बैठकीला जाणार का, सर्वांचं लक्ष। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात 1 ते 2 दिवसात हायकोर्टात जाणार, GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। मराठा आरक्षणाचा GR काढण्याआधी भुजबळांसोबत चर्चा केली होती, ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। सरसकटला आमचा विरोध कायम, तर सरकारने काढलेल्या GR विरोधात न्यायालयीन लढाई लढू, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, एकत्र लढाईबाबत भुजबळांसोबत लवकरच करणार चर्चा। उत्तर महाराष्ट्रात सर्व मराठा ओबीसीत हा त्यांच्यावर अन्याय आहे ना, पण आमच्याच सरकारचा निर्णय, त्यामुळे अन्याय झाला असं म्हणू शकत नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानानं त्यांना नक्की काय म्हणायचंय असा सवाल। चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईचा भाजीपाला दूध बंद करू, जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी, काही दिवसांमध्ये बंजारा समाज अहवाल आणि मागणीपत्र राज्य सरकारला देणार। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक, भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी, गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा, संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार। भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा, आतल्या सगळ्या गोष्टी मलाच माहिती, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची करणार पाहणी, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा। आधार कार्ड 12वे दस्तऐवजच्या रूपात ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावं, मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यात करार, 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीत करार। PM-PML चालकांनो हेडफोन विसरा नाही तर नोकरी जाणार, ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई। GST सुधारणांबाबत मोदींची एनडीएच्या खासदारांवर महत्वाची जबाबदारी, नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा आयोजित करावा, व्यापारी आणि दुकानदारांसह 20 ते 30 मेळावे घ्या, मोदींच्या सूचना। 10 दिवसात 25 लाख भाविकांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, AI कॅमेऱ्याच्या पडताळणीतून माहिती समोर, 27,000 मराठा आंदोलकही लालबागच्या राजाच्या चरणी लीन। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात, कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची होणार सांगता। राजकुंद्राला 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, 15 सप्टेंबरला राजकुंद्रांना चौकशीसाठी राहावं लागणार हजर। आजपासून आशिया चषकाचा थरार, तर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार, भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।